ना मोठा आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या 3 योजना. तर त्या कोणत्या योजना आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. भारतात व्यवसायाची अनेक क्षेत्रे आली असली तरी पण भारत हा कृषीप्रधान देश आहे. केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. भारतातील सर्व शेतकरी पूर्णपणे संपन्न नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योजनांबद्दल माहिती देणार आहोत. तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी थेट आर्थिक लाभ देणारी आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम दर 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यामध्ये दिली जाते. तर दुसरी योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. केंद्र सरकार शेतकऱ्यांना पीक विमाही देते. 2016 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास सरकार त्यांना आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ किंवा पीक नासाडीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. तर तिसरी योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. भारत सरकारने 1998 साली किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली होती. देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. या योजनेद्वारे शेतकरी केवळ 4% व्याजावर वार्षिक 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. तर या आहेत 3 योजना. या 3 योजना शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणाऱ्या योजना आहेत.